या निमित्तानं काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत। सुरुवातीला बघूया हे मूलभूत सवाल ज्याची आज आपल्याला चर्चा बडे मुद्देच्या माध्यमातून करायची आहे। कृषी मंत्री आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत का? सवाल आपल्याला हा सुद्धा विचारायचा आहे। मुख्यमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार आहेत का? जर ते देणार नसतील तर मग मुख्यमंत्री घेणार आहेत का? आणि दोषी आढळल्यावर तरी अजितदादा राजीनामा घेणार आहेत का? दादा म्हणत होते नुसते आरोप झाले म्हणून राजीनामा घेणार नाही, दोष सिद्ध झाला तर घेऊ। आता अजून काय बाकी राहिलंय? 2 वर्षाची शिक्षा झाली, आता कशाची वाट पाहताय? मंत्रिपदावर राहायचा कायदेशीर अधिकार त्यांना खरंच आहे का? डिस्क्वालिफाय कधी होईल? कायदा काय सांगतोय त्याच्याबद्दलची चर्चा आपण करूया। राहुल गांधींनी एवढी तत्परता आता दाखवली जाणार आहे का? त्या राहुल गांधींचं सदस्यत्व पद युद्ध पातळीवर विजेच्या वेगानं केलं, विद्युत वेगानं केलं, घरातून बाहेर काढलं। राजकारणात काही नैतिकता उरली आहे की नाही आहे? म्हणजे आधी केवळ आरोप झाले तरी राजीनामा दिला जायचा, आता मंत्र्यांना दोषी ठरवून सुद्धा पद सोडवत नाहीये का? खरं तर ती एक नैतिकता मानली जायची, कुठं गेली ती? आणि राजकारण्यांना नीतिमत्तेचं महत्त्व उरलेलं नाहीये का? चर्चा करूया। मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। राज्यातल्या कृषी मंत्र्यांचा हा संबंधित मुद्दा आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दलची चर्चा सखोल होणं गरजेचं आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे। अनंत सर, स्वागत आहे तुमचं। या चर्चेत थोड्याच वेळात आपल्या सोबत सहभागी होणार आहेत त्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे। आपल्या सोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उदय सांगळे आहेत। उदयजी, तुमचंही स्वागत आहे। काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते आपल्या सोबत आहेत। युवराजजी, तुमचंही स्वागत आहे। आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत। सूरजजी, तुमचं स्वागत आहे। पण या चर्चेची सुरुवात मी विरोधी पक्षांपासून करणार आहे, कारण त्यांची मागणी काय आहे या संदर्भातली मला ऐकायची आहे। मग त्याच्यासाठी मी युवराज सरांकडे सुरुवातीला जातो आणि त्यानंतर मी जाणार आहे उदयजींकडे। युवराजजी, काय तुमचं म्हणणं आहे? 2 वर्षाची शिक्षा झाली, 50,000चा दंड झाला, मंत्रिपदावर मंत्री कायम आहेत, कुणी जागचं हलत नाहीये, खुर्ची सोडत नाहीये, तुमची मागणी काय? विलास, काही मागणी करण्याची काही गरज आहे का? खरं तर मागणी करण्याची काही गरजच नाही आहे। कोर्टाने तुम्हाला निकाल दिलेला आहे, कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवलेलं आहे, हा आरोप नाही, दोषी ठरवलेला आहे आणि तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा आणि दंड झालेला आहे। अशा वेळेस थोडी जरी नैतिकता या सरकारमध्ये असेल, मला वाटत नाही माणिकराव ज्या पद्धतीने बोलतात ते स्वतःहून देणार नाही, पण या देशामध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्या बाबतची कारवाई झाली, जी आता आपण सांगितलेली आहे, ती कशी झाली ते आपणही पाहिलेलं आहे। आणि आता ते नैतिकतेचा टेंभा मिरवणारे लोक आहेत कुठे? कहा गए वो लोग? आणि या म्हणजे राज्यामध्ये सगळ्यात स्वतःला आपल्याला नैतिकतेचा आव आणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? मूग गिळून गप्प बसलेले आहेत। पाशवी तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे आणि या पाशवी बहुमतात पाशवी अनैतिकता असलेले लोक या सगळ्या मंत्रिमंडळात आहेत, या सगळ्या राज्य सरकारमध्ये आहेत आणि हे आपल्याला पदोपदी दिसतंय। मला असं म्हणायचं की मागणी करण्याची गरजच नाही, इतके निगरगट्टे झालेले आहेत की मागणी करून जर ते राजीनामा देणार असतील तर यांच्यासारखे निगरगट्ट अनैतिक लोक दुसरे कुठलेच नाही। ठीक आहे, मागणी सुद्धा करायची गरज नाहीये, गरजच नाही, स्पष्ट आहे हे सगळं आणि त्यांनी तातडीनं पाय उतार व्हावं, नसतील तर त्यांना हकलून द्यावं असं तुमचं म्हणणं आहे। आपल्या सोबत उदय सांगळे सुद्धा आहेत। उदयजी, तुमची काय मागणी आहे विरोधक म्हणून? कारण ज्या प्रकारचं हे सगळं प्रकरण खरं तर न्याय मिळायलाच आधी झाले 20 वर्ष। सुषमाताई सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे। 20 वर्ष लागतात आधीच न्याय मिळायला, आता इथून पुढे पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय, पुढे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, हे सगळं आहे। मला वाटतं त्याच्यामध्ये किती काळ जाईल माहीत नाही, पण आज ते दोषी ठरलेत, जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलंय, मग आता त्यांनी राजीनामा द्यायला हवा का? हा ताई, बोला, तुम्ही बोला। नियम आणि कायदे आहेत, अगदी त्याच पद्धतीचे नियम आणि कायदे विधिमंडळाचं राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या साठीचे आहेत। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ते कायदे आणि ते नियम पाळायला हवेत निश्चितपणे।
आणि कायदा आणि नियम असं सांगतो की एखाद्या लोकप्रतिनिधीला जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्षाची शिक्षा होणार असेल तर अशा व्यक्तीने तात्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे. आणि या न्यायाने निश्चितपणे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे. परंतु या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट आपल्याकडून विसरली जाते. ती गोष्ट अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये जेव्हा सगळ्या लोकांना सामावून घ्यायचं असतं, नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रेसला बोलताना देवेंद्रजी असं म्हणाले होते की मंत्रिमंडळाचा विस्तार आम्ही करणार आहोत आणि ज्या मंत्र्यांना आम्ही आत घेणार आहोत त्यांचे पोर्टफोलिओ आम्ही तपासत आहोत. काय देवेंद्र फडणवीसांनी पोर्टफोलिओ तपासले नव्हते का? म्हणजे आज सिडकोच्या 900 कोटीच्या प्रोजेक्टला चौकशीचे आदेश देत आहेत एकीकडे ते. जर 900 कोटीच्या तुम्ही चौकशीचे आदेश दिलेत, त्या संजय शिरसाटचा तुम्ही पोर्टफोलिओ तपासला नव्हता का? का संजय शिरसाटला तुम्ही मंत्रिमंडळात सामावून घेतलं? धनंजय मुंडे काय आहे हे काय त्यांना माहित नव्हतं असं अजिबात नाही. त्यांना ते आधीपासून माहित होतं. मग धनंजय मुंडेंना तुम्ही आधीच मंत्रिमंडळात का बरं सामावून घेतलं? माणिकराव कोकाटेंची काय वृत्ती आहे हे वृत्ती सगळ्या लोकांना माहित आहे. तरी सुद्धा माणिकराव कोकाटेंना का बरं इन केलं गेलं? आपण जेव्हा कधी बोलतोय, कृपया माध्यमे, अँकर या सगळ्यांना आमची विनंती असेल की देवेंद्र फडणवीसांचा विषय निघाला की आपण विषय बातमी बदलता, स्क्रोल करता, पण आपण कुणीही देवेंद्रजींवर बोलतच नाही आहात. मुळात हा सगळा खेळ देवेंद्रजींनी सुरू केलेला आहे. मी तुम्ही उशीर आलात. तुम्ही येण्याच्या आधी मी सवाल विचारलाय. जर ते देणार नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा घेणार आहेत का? आम्ही सवाल पहिल्यांदा विचारलात आहे. उदय सांगळेजी येतो ताई तुमच्याकडे. उदय सांगळेजी, सुस्पष्ट आहे, दोषी ठरलेत, तुमची मागणी काय? अरे मध्ये मध्ये काय आवाज येतो? एक लोकप्रतिनिधी म्हणून एक कायदा जो काय आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 2 वर्षाचा कारावास किंवा त्यापेक्षा जर सिद्ध झाला असेल तर लोकप्रतिनिधी त्या क्षणालाच त्या पदावरून पाय उतार होत असतो. परंतु मेहरबान कोर्टाने त्यांना त्याच्यात काय पर्याय दिलेत हे आपल्याला निकालपत्रावरून निश्चितपणे लक्षात येईल. परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून त्या पदाची गरिमा खराब करणारा, लोकप्रतिनिधी म्हणून सामान्यांचा विश्वास उडवणारा हा निकाल त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधीच्या नात्यानं त्यांच्या बाबतीत हा घडलेला आहे. गेल्या 2 महिन्यातले आपण कृषी मंत्री म्हणून जर त्यांची प्रकरणं बघितली की 4-5% भ्रष्टाचार होत असतो. भ्रष्टाचाराचं समर्थन करणारं वक्तव्य असेल, जे काळ्या आईची सेवा करणारा आपला बळीराजा, त्या बळीराजाबद्दल त्याला भिकाऱ्याची उपमा देणारं त्यांचं वक्तव्य असेल, किंवा एका 420च्या गुन्ह्यामध्ये मेहरबान कोर्टाने त्यांच्यावर सिद्ध झालेला गुन्हा हे जर प्रकरण असेल तर एक कृषी मंत्री म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या पदाची गरिमा आणि सामान्य माणसाचा विश्वास उडवणारा असं हे हा निकाल या माध्यमातून लागलेला आहे. आणि म्हणून शासन म्हणून, पक्षाचं नेतृत्वाने या बाबतीत विचार केला पाहिजे. जर अशा घटना घडत गेल्या आणि त्याचं जर समर्थन पक्ष आणि शासन करत राहिलं तर सर्वसामान्य माणसाचा विश्वास हा राजकारणी मंडळीहून त्या ठिकाणी उडून जाईल. आणि कळत न कळत भ्रष्टाचाराला समर्थन देणारं, आपण हवं तसं वागावं अशा पद्धतीच्या गोष्टीला समर्थन देणारं एक पायंडा हा या ठिकाणी राज्याच्या राजकारणात पडेल असं या निमित्ताने आपल्याला दिसतंय. ठीक आहे. आज न्यायालयानं जी निरीक्षण नोंदवलं आपली ऑर्डर देताना, ते मला निरीक्षण आधी सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर मला सूरजजींकडे जायचं आहे. सूरजजी, न्यायालय काय म्हणतात ते अतिशय गंभीर आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांना, केवळ राजकारण्यांना नाही, आपल्या सगळ्यांना आरसा दाखवणार आहे. ते न्यायालय असं म्हणतंय, माणिकराव कोकाटे मंत्री असल्यानं त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण कायदा अशा बेकायदेशीर कृत्यांना माफ करू शकत नाही. फसवणुकीचे गुन्हे कोणत्याही पदावर प्रतिष्ठेवर असलेल्या व्यक्तीबाबत असले तरी ते सहन करण्यायोग्य नसतात. हा संदेश समाजाला जाणं आवश्यक आहे. आरोपी हा वकील आणि राजकारणी आहे. अशा कृत्याचा परिणाम माहीत असताना त्यानं हा गुन्हा केलाय, कायद्याची पूर्ण अवहेलना केली आहे. त्याचं हे कृत्य गरजू आणि दुर्बल घटकाला दुखावणारं, त्याचं नुकसान करणार आहे. त्यांनी लोभापायी योजनेअंतर्गत मालमत्ता हडप केली आहे. एवढं सगळं न्यायालयानं सांगितलेलं आहे, दोषी ठरवलंय. तुमची जागा जेलमध्ये असं न्यायालय म्हणतंय. 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
सूरजजी सांगा महाराष्ट्राला अजून काय हवंय? दादा कालपर्यंत सांगताना मी धनंजय मुंडेंच्या प्रकरणात ऐकतोय अरे आरोप झाले म्हणून राजीनामा घ्यायचा का, आता कशाने तुम्ही राजीनामा घेणार आहेत सांगा महाराष्ट्राला. खरं तर आता आपण जी बोलतोय ते आजच्या निकालावरनं बोलतोय, पण ह्या निकाल लागण्याच्या आधी ही 30 वर्षापूर्वीची जी घटना घडली त्या घटनेवरती हा निकाल लागलेला आहे. या 30 वर्षाच्या आधी ज्या नेत्यांनी यांच्यावरती आरोप केले होते त्यावेळेस या राज्याचे मातब्बर नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केले, त्या राज्याचे राज्यमंत्री म्हणून होते. राजकीय विलासजी माझं पूर्ण पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, पण मध्ये नका डिस्टर्ब करू प्लीज. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यावेळेस राजकीय दबावापोटी किंवा राजकीय आपलं वजन वापरून एखाद्या नेत्याला कसं गुंतवावं हे त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्यात आलं आणि त्यांनी माणिकराव कोकाटे साहेबांनी तेच सांगितलं की या प्रकरणात कशा पद्धतीनं आम्हाला ते गुंतवण्यात आलं किंवा राजकीय वैमनस्यातून झालेली ही गोष्ट आहे. आपली न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रियेनं न्यायालयाने जो आपल्याला निकाल दिला त्याचा आम्ही आदर करतो आणि न्यायालयामध्ये अशी सुद्धा आहे की एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं माझ्यावरती अन्याय होतोय तर वरिष्ठ कोर्टाकडे दाद मागण्याची सुद्धा मुभा तशी आपल्याला संविधानाने दिलेली आहे. त्या घटनेच्या आधारावरती आपल्याला पुढे आम्ही दाद मागू, त्याच्यामध्ये आमच्याकडे जे एव्हिडन्स आहेत ते आम्ही आमच्या हायकोर्टाकडे मांडू आणि त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये कुठेही आमचे नेते दोषी आढळणार नाहीत, कारण न्यायालयीन प्रक्रियेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ज्या व्यक्तीनं माणिकराव कोकाटे साहेबांवरती केस गुन्हा दाखल केले होते किंवा तक्रार केली होती ते आज हयातीतही नाहीत, परंतु याचा निकाल 30 वर्षांनी लागलाय, त्याचा आम्ही आदर करतोय. आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आम्ही सादर करू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. मला खरं तर याच्यावर सगळ्यांची तीव्र प्रतिक्रिया, मी सुद्धा डोक्यात हाणून घेऊ की काय असं झालं होतं. मला न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही सांगितली, ठीक आहे, तुमची परिस्थिती मी समजू शकतो, पण मोहिते सर मी तुमच्याकडे पण येतो, ताईंकडे पण येतो, पण मला आधी थोडीशी कायदेशीर बाजू आनंद खडसे सरांकडून जाणून घ्यायची आहे. खरं तर आनंद सर, आता कायदा काय सांगतो? त्यांनी मंत्रिपदावर आमदारकी त्यांची धोक्यात येऊ शकते का, मंत्रिपद धोक्यात येऊ शकतं का, कायदा काय सांगतो? यामध्ये सेक्शन 8 आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, त्यामध्ये स्पष्ट अशा तरतुदी आहे 2 वर्षाची शिक्षा जर झाली असेल तर त्यांचे डिस्क्वालिफाय होतात त्या कालावधीपुरते आणि पुढचे 6 वर्ष. हे जरी असलं तरी याला सेशन कोर्टाने कदाचित, असं मला वाटतं, मी काही जजमेंट बघितलं नाही, शिक्षेला स्टे दिला असावा, कन्व्हिक्शनला स्टे दिला असावा. त्यामुळे त्यांनी 30 दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे हायकोर्टात जाण्यासाठी वगैरे. या 30 दिवसामध्ये पुढील प्रक्रिया हायकोर्टाची होईल, जशी राहुल गांधीच्या संदर्भात हे लिडिंग जजमेंट आहे, लँडमार्क जजमेंट आहे, त्यामध्ये सगळी प्रक्रिया त्यांनी केलेली आहे. सुरतमध्ये हे त्यांना त्यांना जजमेंट, त्यांना रिलीफ न मिळाल्यामुळे ते हायकोर्टात गेले, गुजरात हायकोर्टात. तिथून त्यांना रिलीफ न मिळाल्यामुळे त्यांचं सदस्यत्व त्यांना द्यावं लागलं, परत द्यावं लागलं आणि त्यांचं मग आपण सांगितल्याप्रमाणे घर वगैरे त्यांचं परत घेतलं वगैरे. पण सर्वोच्च न्यायालयाने मग त्या शिक्षेला स्थगिती दिली. आता इथे मला एक बघायला असं वाटतं की सत्र न्यायालयाने त्या शिक्षेला स्थगिती दिली का हे आधी आपल्याला बघायला लागेल. जर सत्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देऊन कन्व्हिक्शनला स्टे पाहिजे, जर कन्व्हिक्शनला स्टे दिला असेल तर त्यांची आमदारकी राहू शकेल. आणि इव्हन इफ असं गृहीत धरा कन्व्हिक्शनला स्टे नाही आणि ते पुढे त्यांना जायचंय, त्यांना हायकोर्टात जायचंय, तरी पण ते जरी कुठल्याही डिस्क्वालिफाय झाले असं जर गृहीत धरलं तरी कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेले व्यक्ती हे मंत्री म्हणून राहू शकतात. त्याची संविधानामध्ये तशा एनेबलिंग तरतुदी आहे. मी नैतिकतेच्या मुद्द्यावर वगैरे जात नाही त्या संदर्भात. तुमच्याकडून मी ते तुम्हाला विचारणार पण नाही सर, मी ते तुम्हाला विचारणार पण नाही. मला तुमच्याकडून पळवाटा पाहिजेत, कायद्यातल्या काय काय पळवाटा आहेत. कायदेशीररित्या त्यांना सेशन कोर्टाने जर कन्व्हिक्शनला स्टे दिला असेल तर 30 दिवसाच्या आत त्यांना हायकोर्टात जाता येईल आणि तिथे स्टे मिळवायचा प्रयत्न करता येईल. आणि हायकोर्टाने जर रिलीफ दिला नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग मोकळा आहे, तिथे सुद्धा त्यांना सगळे कागदपत्र येऊन दाद मागता येईल. ही सध्याची कायदेशीर पोझिशन आहे. आणि ज्याप्रमाणे राहुल गांधीच्या प्रकरणामध्ये ही प्रक्रिया पार पाडली गेली त्याचप्रमाणे या प्रकरणात सुद्धा ती प्रक्रिया निश्चितच मंत्री कोकाटे साहेब ते पार पाडतील असं मला कायद्याच्या दृष्टीने सांगावं होतं. ठीक आहे ताई, आता तुमच्याकडे येतो, नंतर सरांकडे जातो. ज्या प्रकारचं समर्थन त्यांनी आता केलं, ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, मला वाटतं हा महाराष्ट्र बघतोय आणि हा महाराष्ट्र अजून तरी त्याच्या डोळ्यावर पट्टी नाही. त्याला हे पटेल असं नाही. तुम्हाला पटतंय का?
नाही, हे बघा, कुठल्याही पक्षाच्या पक्षप्रवक्त्याच्या समोर एक धर्मसंकट असतं. त्यामुळे त्या धर्मसंकटातनं वाट काढत काढत ते मांडणी करतायत, मला त्याच्यावर काही टिप्पणी करायची नाही. परंतु सन्माननीय आनंद कळसे साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा फार महत्वाचा आहे, की ऑनरेबल कोर्टाने जर एखादी गोष्ट कन्व्हिक्शनला नेलेली आहे, म्हणजे आपल्याकडे एखाद्या व्यक्तीवर आरोप होतात, गुन्हा दाखल होतो, मॅटर न्यायप्रविष्ट असतं आणि न्यायप्रविष्ट असताना ती व्यक्ती निवडणूक लढवते, निवडून येते, किंबहुना ती सत्तेवर सुद्धा बसते. परंतु जेव्हा एखादी गोष्ट निर्णयापर्यंत येते आणि निर्णय जाहीर होतो, तेव्हा मात्र नक्कीच ती व्यक्ती दोषी आहे. आता राहिला प्रश्न की याच्यामध्ये त्यांना कन्व्हिक्शनला स्टे मिळालेला आहे का? जेवढी माझी माहिती आहे त्याच्यानुसार त्यांना आज हायकोर्टने तातडीने जामीन दिलेला आहे, मात्र ते कन्व्हिक्शन स्टे वगैरे अशी काही भानगड झालेली नाही. आणि जोपर्यंत दुसरा एक ते असं म्हणतात की राजकीय आरोप होते, मग एक तर पीडित दाखवण्याचा प्रयत्न करतात. अरे दोषी आहेत ना, इथल्या व्यवस्थेची लाटण्याचं काम केलं ना त्यांनी. एक लक्षात घ्या, राजकीय आरोप वगैरे म्हणायला माणिकराव कोकाटे कुणी ग्रामपंचायतीचे सदस्य नाहीयेत की संतोष देशमुख साहेबांसारखा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. माणिकराव कोकाटे हे मोठं प्रस्थ आहे, एक मोठं स्वतःमध्येच एक संस्थानिक आहेत. माणिकराव कोकाटेंची कारकीर्द, आता मी इथे चॅनलवर वेगळीकडे जाऊ नये, पण नाशिककरांना त्यांची सगळी कारकीर्द चांगली माहिती आहे. त्यामुळे त्यांनी विनाकारण व्हिक्टिम कार्ड खेळण्याचं काही कारण नाही. हा एक महत्वाचा भाग. दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा हे ज्या भाजपाच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी आहेत, त्या भाजपाने जेव्हा अशाच पद्धतीचा निकाल सन्मान्य नेते राहुलजींच्या बाबत लागला होता, त्यावेळेला विनाविलंब त्यांचं सदस्य सुनील केदार पण अगदी ते जे त्यांनी जे आग पाखड केली होती, तो जो थैथयाट आणि ते जे तांडव केलेलं होतं, तो थैथयाट, ते तांडव आता कुठे आहे? आणि हे सगळी लोक जो न्याय सन्मान्य नेते राहुल गांधींना देत होते, तर ते आता कुठल्या बिळात लपून बसलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एक्सक्यूज करता येणार नाही. दुसऱ्या पक्षाला वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जी नावं घेतली, राहुल गांधीजींचं नाव घेतलं, आपण सुनील केदारांचं नाव घेतलं, ह्यांना सुद्धा संधी ज्यावेळेस जिल्हा न्यायालयाने यांच्या विरोधात निकाल लावला, त्यावेळेस ह्यांना सुद्धा संधी दिली होती की हायकोर्टामध्ये बाजू मांडण्याची. त्या हायकोर्टाने राहुल गांधींचं खासदार विद्युत वेगानं काढून घेतली, घर सुद्धा काढून घेतलं त्यांचं. त्यावेळेस मात्र त्यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. राहुल गांधीजींचं सदस्यत्व रद्द झालं होतं. ते हायकोर्टामध्ये अपील केल्याच्या नंतर हायकोर्टानं त्यांना नाकारलं होतं. पण नैतिकतेचं काय सांगा ना सूरजजी, नैतिकतेचं काय? सोडून द्या, ते कायदेशीर तुम्हाला पळवाटा 100 असतील तिकडे, कायदेशीर संरक्षण तुम्हाला असेल, त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या. नैतिकतेचं काय? कोर्ट ज्या दिवशी, कालपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये दादा सांगत होते की नुसत्या आरोपांवर राजीनामा कसा घ्यायचा, आता काय केल्यावर तुम्ही राजीनामा घेणार आहात? नाही, विलाजी प्रकरण 30 वर्षाचं, 30 वर्षाच्या पूर्वीचा काळ आठवा. त्यावेळेस हे आमदार होते. एक मिनिट, त्यावेळेस त्यांच्या विरोधात ज्यांनी हे तक्रार केली आहे, त्यावेळेस ते राज्यामध्ये मंत्री होते. कोर्टात पुरावे सगळं समोर आल्यानंतर राजकीय आरोप नाहीये. तुम्ही त्याला दुसरी बाजूच मांडू देणार नाही, त्यांना जर बाजूच मांडू देणार नाही, त्यांना वाटलं की माझ्यावर अन्याय झालाय, तर हायकोर्टामध्ये बाजू तरी मांडू द्या. आम्हाला वाटलं हायकोर्टामधून जर आमचा दोषी आढळले तर 100% आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ, परंतु आमची बाजू तरी मांडू द्या. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की यापुढे हायकोर्टात. हा, युवराजी बोला. मला सूरज चांगला कार्यकर्ता आहे, सूरजवर मला खूप दया येते. सूरजला सलाम. याबद्दल मला खरंच दया येते. सूरज आमचा चांगला कार्यकर्ता आहे, चांगला मित्र ओळखतो. मला दया येते त्याच्यावर की त्याला काय करावं लागतंय आणि त्याचं काय भजं झालेलं आहे हे आपण आता टीव्हीवर बघतोय. मला एवढंच म्हणायचं आहे, अरे त्यांनी त्या कोर्टामध्ये बाजू मांडली आहे, त्या कोर्टात बाजू ऐकल्यानंतर त्यांनी शिक्षा दिलेली आहे, त्यांची बाजू न ऐकता शिक्षा दिलेली नाहीये. आज कायदा जो राहुल गांधींना लावला होता, राहुल गांधींनी काय केलं होतं? राहुल गांधींनी केवळ मोदी या शब्दावर जे काही टिप्पणी केली होती त्याच्या आधारे शिक्षा झालेली आहे. आणि इथे तर 420 डायरेक्ट, म्हणजे ही जी काही सगळी 420ची गँग आहे, ही गँग आता या सत्तेत आहे. आणि 420च्या गँग मधला एक मोहरा असा सापडलाय, रंगेहात सापडलाय. कोर्टाने त्याला मुकरर केलंय, कोर्टाने सांगितलंय 2 वर्षाची शिक्षा, आणि तरी तुम्ही समर्थन करताय. आम्हाला खरं तर नैतिकता वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या कुणाकडनं अपेक्षित करायच्या हा एक भाग असला तरी मला असं वाटतं कसे लोक आलेत सत्तेत,
कुठल्या पद्धतीची मगरुरी आहे, आणि ही मगरुरी आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे आणि हा याच्यामध्ये मगरुरी असल्याने मला असं ताई वाटतं थोडक्यात वेळ संपलाय मला. आहे लोकांनी यांना उठाव करायला पाहिजे, यांना सांगितलं होतं चले जाओचा नारा द्यायला पाहिजे, यांना घरी बसवायला पाहिजे. हे करणारच. शेवटची कमेंट ताई. हा जो आहे अजून एक महत्वाची गोष्ट अशी की माणिकराव कोकाटेंना हायकोर्टात जायचं असेल, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पक्षाने त्यांच्या बाजूने थांबावं. किंबहुना माणिकराव कोकाटे फार पीडित आहेत, अन्यायग्रस्त आहेत, त्यांच्या वकिलाची फीस सुद्धा पक्षाने भरावी, काही म्हणणं नाही आपलं. पण तेवढ्या काळासाठी माणिकराव कोकाटेंनी राजीनामा देणं हे कृपया समजून घ्या की तो राजीनामा दिला पाहिजे. तो राजीनामा त्यांनी आता देऊन पक्षाची आबरू वाचवली पाहिजे. पक्षाची अधिक नाचक्की होऊ नये असं वाटत असेल तर माणिकराव कोकाटेंचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे. सूरजजी, मला एक प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पण हाच प्रश्न आहे. आता नेमकं राजीनामा मागायचा कधी आणि तुम्ही देणार कधी आहेत? एक बघा, ह्या महाराष्ट्रानं बघितलं, देशानं बघितलं, जेलमध्ये असताना सुद्धा राजीनामा द्यायला तयार नाहीत, दोषी ठरवल्यानंतर राजीनामा द्यायला तयार नाहीत, आरोपांना तर कोणी विचारायला पण तयार नाही. काय म्हणायचं? काही नैतिकता ह्या महाराष्ट्रात? अहो नुसतं एखादं प्रकरण घडलं, छोटासा अपघात घडला तर राजीनामा दिला इथल्या दिग्गज नेत्यांनी. विलासजी, कायद्यानं आणि संविधानानं आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार वेगवेगळ्या संस्थेकडे दिलेला आहे. जर आपल्याला वाटलं एखाद्या ठिकाणी माझ्यावरती अन्याय होतोय तर आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार तो दिलेला आहे. आम्ही हायकोर्टामध्ये याच्याबद्दलची दाद मागू, याच्याबद्दल आमच्याकडे जे पुरावे आहेत ते तिथे आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतर आम्ही जर आमचा दोषी आढळले तर 100% अजितदादा त्याच्यामध्ये त्यांचा राजीनामा घेतील. परंतु विलासजी, पुरावे द्या, सगळं द्या, पण राजीनामा भेटली पाहिजे. तुम्ही आता कोर्टाला म्हणणार काय, ह्यांना 30 दिवसाचा वेळ कशाला दिला हायकोर्टात जाण्यासाठी? सूरजजी, बहुतेक तुम्ही दादांची ती प्रेस कॉन्फरन्स ऐकली नाही. सूरजजी, तुम्ही दादांची ती प्रेस कॉन्फरन्स ऐकली नव्हती. दादा म्हणाले होते मी दिलाय नैतिकतेच्या आधारावर राजीनामा. तुम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही? दादांनी पण तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नैतिकतेला धरून. जो निकाल फक्त का अध्यक्षांनाच नैतिकता का, बाकीच्या नाही का? हायकोर्टामध्ये तसा निकाल लागू, असं तुम्हाला विश्वास नाही का न्यायालयावरती? सांगावं न्यायालयावरती. आम्हाला आहे ना, आम्हाला जिल्हा सत्र न्यायालयावर पण आहे. सूरजजी, आमची बाजू मांडू, ते त्यांची बाजू मांडू. त्या ठिकाणी योग्य तो न्याय निवाडा होईल, योग्य तो निकाल लागेल. परंतु राजकारण करायचं म्हणून आपण बघायचं काँग्रेसचे किती नेते आहेत जे जेलमधून निवडणुका लढलेत, काँग्रेसच्या किती नेत्यावरती आरोप आहेत. आपण दुसऱ्यावर राहुल गांधी तुमची भूमिका काय असणार आहे हायकोर्टामध्ये? विरोधक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? हे राजीनामा विजयवान देणार नाहीत, मला स्पष्ट दिसतंय. हे दादा उगाच म्हणाले होते त्या दिवशी मी नैतिकता दाखवली म्हणून, बाकीच्या नाही का दाखवायची? मग उदयजी बोला. आणि जिथे राहुल गांधीजींचा नुसतं सदस्यत्व रद्द झालं नाही, सूरजजींनी आता जे काय सांगितलंय की आता 1995 सालचा हा निर्णय आहे आणि 1995 साली दाखल केलेला दावा आज 2025 साली त्याचा निर्णय लागलाय. आता ते जर म्हणत असतील की आता हायकोर्टात आपण याच्यावर निर्णय आल्यानंतर बघू, त्यानंतर ते म्हणतील सुप्रीम कोर्टात निर्णय आल्यानंतर बघू, मला वाटतं त्यांच्या म्हणण्यानुसार आणखी 30-40 वर्ष आपल्याला वाट पाहावं लागेल. आणि अशा पद्धतीने जर न्याय व्यवस्था चालली तर सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवर म्हणजे आपल्या सगळ्यांचे नातू पंतू कोणतरी येतील आणि मग त्याच्यावर हा विषय शिल्लक त्यानंतर तेव्हा निश्चितच तेव्हा तर राजीनामा माहित नाही. नैतिकता हा विषय फक्त बोलण्यापुरता राहिलाय असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. ठीक आहे, नैतिकता हा मुद्दाच उरलेला नाहीये आजच्या राजकारणात. अशा प्रकारचा आरोप केला जातोय. पण खरंच सांगा सूरजजी, आता पक्षात असं विचारणा तरी होती की नाहीये की बाबा देता का काही? असं जर मुख्यमंत्र्यांनीच घेतला राजीनामा तर द्यावा लागेल तुम्हाला? विलासजी, आम्ही नैतिकता पाळणारी लोक आहोत. आमच्या अनेक उदाहरणं आहेत की RR पाटलासारखे असतील, दादासारखे असतील, भुजबळ साहेब, अनेक लोकांनी ज्यावेळेस त्यांच्यावरती आरोप झाले, मला पूर्ण उद्या आरोप झाले त्यावेळेस राजीनामे सुद्धा दिले होते. परंतु राजकीय वैमनस्यातून किंवा राजकीय विरोधकातून आरोप झाले आणि तिथे जर तुम्ही बाजू मांडायला संधीच देणार नसाल, आम्ही आमची बाजू योग्य ते हायकोर्टामध्ये मांडू. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे प्रकरण जे आहे ते राजकीय वैमनस्यातून झालेलं प्रकरण आहे आणि याच्यामध्ये जी बाजू मांडून हायकोर्टामधून दाद भेटेल, आम्हाला पूर्ण न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. तुम्हीच लोक गडबड करता. आम्ही गडबड करतोय, आम्ही म्हणतो तुम्ही जागच्या हारा तरी.
तुम्ही किमान जसं राहुल गांधींच्या बद्दल बाकीच्या विरोधकांबद्दल तुम्ही तत्परता दाखवता, किमान तेवढी नैतिकता तरी दाखवायला हवी या महाराष्ट्रात। खरं तर जर दोषी असून सुद्धा जर कोणी राजीनामा देत नसेल तर हे खरंच निराशाजनक आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि मग प्रश्न तरी कुणाला विचारायचा, जाब तरी कुणाला विचारायचा। पण आज या चर्चेमध्ये आपण आलात, पण प्रेक्षकांना काय वाटतंय, ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय हे जाणून घेऊया। हे पटतंय का हे सगळं? बघा, शिक्षेनंतर कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा का? मलाही माहित नाही काय प्रेक्षक म्हणतायत, पण मला विश्वास आहे 91% प्रेक्षक म्हणतायत होय राजीनामा घ्यायला हवा। 9% लोकांना वाटते नाही, त्यांचा सुद्धा सन्मान। पण आज या 91% लोकांच्या भावनेचा विचार करून जे दोषी आढळलेले मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आज या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय। चर्चेनंतर पुन्हा पुढचा मुद्दा।